सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे। कुंभमेळ्याला आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व आहे। कुंभमेळ्याच्या माध्यमातून मोनालिसा भोसले, IIT वाले बाबा अभय सिंह, हर्षा रिचार्य अशा विविध व्यक्तिमत्वांचा प्रसार भारतभर झाला आहे। त्याचबरोबर अजून एक नाव कुंभमेळ्याच्या माध्यमातून पुन्हा चर्चेत आलं आहे, ते म्हणजे ममता कुलकर्णी यांचं। ममता कुलकर्णी यांनी संन्यास घेत किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या आहेत। ममता कुलकर्णी यांचा आयुष्याचा प्रवास हा बॉलिवूड, विकी गोस्वामीशी संबंध ते अध्यात्म असा आहे। हा प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओमधून। कुंभमेळ्यातून एक बातमी आली। बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी स्वतःचे पिंडदान करत संन्यास स्वीकारला आहे। त्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या आहेत। प्रयागराजमध्ये त्यांनी पिंडदान केलं, त्यांचा पट्टाभिषेक झाला व त्यांना नवीन नाव देखील देण्यात आलं आहे, श्री यमाई ममता नंदगिरी असं। अंगावर भगवी कपडे, कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि खांद्यावर झोळी असे फोटोज ममता कुलकर्णी यांचे व्हायरल झाले आहेत। मात्र संन्यास स्वीकारण्यापूर्वी ममता कुलकर्णी यांचे बॉलिवूड करिअर हे अनेक वादात सापडलं होतं। ममता कुलकर्णी यांचा जन्म एका सर्वसामान्य मराठी कुटुंबात झाला आहे। समाजापेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात त्यांनी मॉडेलिंग व त्यानंतर अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली। ममता कुलकर्णी यांनी तिरंगा सिनेमात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं। त्यानंतर आशिक आवारा या सिनेमात ममता कुलकर्णी यांनी सैफ अली खानशी स्क्रीन शेअर केली आणि याच सिनेमासाठी ममता कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री यासाठी फिल्मफेअर देखील मिळाला। या सिनेमानंतर ममता कुलकर्णी यांनी क्रांतीवीर, कर्ण अर्जुन, सबसे बडा खिलाडी असे सुपरहिट सिनेमे केले। ममता कुलकर्णी हिचे करिअर पहिल्यांदा वादात सापडलं ते तिने केलेल्या स्टारडस्ट या मॅगझिनच्या फोटोशूटमुळे। मात्र याच फोटोशूटमुळे ममता कुलकर्णी हे नाव बॉलिवूडमध्ये गाजू लागलं होतं। त्यानंतर ममता कुलकर्णी आणि चायना गेट पिक्चरचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यात देखील वाद झाला आहे अशा बातम्या समोर आल्या होत्या। 2002 साली आलेल्या कभी तुम कभी हम हा चित्रपट ममता कुलकर्णी यांच्या करिअरचा शेवटचा चित्रपट ठरला। अभिनेत्री, फोटोशूट यानंतर ममता कुलकर्णी यांचे नाव परत चर्चेत आलं ते 2013 साली। ममता कुलकर्णीने विकी गोस्वामीशी लग्न केलं आहे अशा बातम्या आल्या। विकी हा छोटा राजांचा माणूस, त्याचा अंमली पदार्थाचे इंटरनॅशनल मार्केट पाहणारा। ममता कुलकर्णी हिने विकी गोस्वामीला तस्करीच्या कामात मदत केली आहे असे आरोप तिच्यावर झाले। यानंतर ममता कुलकर्णी ही कुठेच दिसली नव्हती। याच काळात त्यांनी अध्यात्माकडे प्रवास सुरू केला होता। याच काळात त्यांनी ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगिनी हे पुस्तक देखील लिहिलं आहे। आता ममता कुलकर्णी यांनी संन्यास स्वीकारला आहे आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनले आहेत। किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्यात समाविष्ट करून घेतलं आहे। ममता कुलकर्णी यांच्या किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनण्यात काही त्यांच्या समर्थनात तर काही विरोधात प्रतिक्रिया येत आहेत। तर मंडळी, एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातील मुलीचा बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास, या प्रवासामुळे असंख्य तरुण मराठी मुलींपुढे काहीतरी वेगळं करण्याचे स्वतःचे उदाहरण निर्माण करणे, त्यानंतर विकी गोस्वामीशी जोडलेले संबंध, ते आता संन्यास घेत किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनण्यापर्यंतचा ममता कुलकर्णी यांचा प्रवास। या प्रवासाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।